मुघल बादशाह आपल्या मुलींना अविवाहित का ठेवायचे? बाबर आणि हुमायून पर्यंत मुलींची लग्न होत होती, कारण तेव्हा मुघलांचं राज्य एवढं पसरलं नव्हतं. पण अकबराच्या काळापासून चित्र बदललं, कारण अकबरची बहीण बक्षीबानू हिचा नवरा शरीफुद्दीन मिर्झा याने अकबराविरुद्ध बंड केलं होतं आणि पुढे अकबराला मारण्याचा कटही रचला होता. ह्यातून अकबर बचावला, पण त्याला खूप मोठी गोष्ट स्पष्ट झाली. मुघलांमध्ये एकदा का बादशाह मेला की बादशाहची मुलं एकमेकांचा मुर्दा पाडायची, आणि जर मुलींचीही लग्न केली तर सासरा मेल्यावर जावई सुद्धा घरासमोर तलवार घेऊन उभा राहील आणि कदाचित तो बादशाहच्या बाकीच्या मुलांना मारून स्वतः गादीवर बसेल. म्हणून अकबर आणि नंतरच्या मुघल बादशाहांनी काही अपवाद वगळता आपल्या मुलींची लग्न केलीच नाहीत. मग या मुघल शहजाद्या आयुष्यभर काय करायच्या? त्यांचं संपूर्ण आयुष्य हरमच्या भिंती आडत जायचं. तिथे सगळ्या सुखसोयी असायच्या, पण तो शेवटी एक सोन्याचा पिंजराच होता. त्यातल्या काही मुली राजकारणात सुद्धा लक्ष घालायच्या. आपले वडील मेल्यानंतर आपला आवडता भाऊ बादशाह बनावा यासाठी सुद्धा ते प्रयत्न करायच्या. शहाजहानच्या तिन्ही मुली जहानारा बेगम, रोशनारा बेगम आणि गोहरारा बेगम या तिघींपैकी एकीचंही लग्न झालं नव्हतं. औरंगजेबच्या मुली झेबुनिसा आणि झीनतुन्निसा यांचंही नशीब काही वेगळं नव्हतं. मात्र अशा एकटेपणामुळे त्यांच्या प्रेम प्रकरणाच्या अफवा सुद्धा खूप पसरल्या होत्या. इटालियन प्रवासी निकोलाउ मनुचीने लिहून ठेवलंय, शहाजहानची मोठी मुलगी जहानारा बेगम हिचं एका तरुणावर प्रेम होतं. तो तिला भेटण्यासाठी मुलीच्या वेशात हरम मध्ये यायचा. पुढे मनुची लिहितो की जेव्हा ही गोष्ट शहाजहानला समजली, तेव्हा त्याने त्या मुलाला उकळत्या पाण्यात टाकून ठार मारण्याची शिक्षा दिली. ही गोष्ट खरी होती की फक्त दरबारी अफवा? यामध्ये इतिहासकारांमध्ये वादविवाद आहेत. आपल्या भावाची किंवा वडिलांची गादी जाऊ नये म्हणून ह्या मुलींना अख्खं आयुष्य एकटेपणात घालवावं लागायचं.